नमस्कार, मी परमदास जाधव. तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संबंधित असलेली जी नेट परीक्षा आहे, आता पूर्णपणे ही नेट परीक्षा बदलू शकते. पेपर लीकचा वाद आणि विद्यार्थ्यांचा संताप याच्यामुळे सुप्रीम कोर्टमध्ये सुनावण्या ह्या पार पडत आहेत. आता AI सिक्युरिटी आणि CBT एक्झाम आणि डिजिटल मॉनिटरिंगची चर्चा ही खूप होत आहे. तर NTA एवढा दबाव का आला आहे आणि पुढची नेट परीक्षा खरंच कॉम्प्युटरवर होणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर गेल्या काही महिन्यामध्ये नेट UG परीक्षेबाबत देशभरातून अनेक गंभीर आरोप होत आहेत. काही विद्यार्थ्यांनी दावा केला की पेपर परीक्षा ही आधी लीक झाली. काही केंद्रावर चॅटिंग झाली, क्रॅश मार्कमध्ये गोंधळ झाला आणि काही विद्यार्थ्यांना संशयास्पद हाय मार्क्स मिळाले. यामुळे सोशल मीडियावर नेट स्कॅम ट्रेंड सुरू झाला. तर विद्यार्थ्यांचा संताप, देशातील लाखो विद्यार्थ्यांनी पालक रस्त्यावर आलेले आहेत. फॉरेस्ट सोशल मीडिया कंपनी किंवा सुपिरियर कोर्ट विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की जर परीक्षा सुरक्षित नाही तर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येईल. काही विद्यार्थ्यांनी मानसिक तणावामुळे इमोशन्स व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेले आहेत. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टमध्ये अनेक याचिका दाखल झाल्या. कोर्टाने NATला कठोर प्रश्न विचारले. पेपर लीक झाला का? सुरक्षा व्यवस्था अपुरी होती का? विद्यार्थ्यांचा विश्वास कसा परत मिळवणार? यानंतर सरकारवर आणि NTAवर मोठा दबाव निर्माण झाला. आता सर्वात मोठा प्रश्न, NTAची पुढची नेटची परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच CBT पद्धतीने होणार का? जर नेट पेपर पेन पेपर मोडमध्ये घेतली जाते, पण पेपर लीक जी कॉन्ट्रोवर्सीनंतर CBT एक्झाम AI किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, डिजिटल लॉकिंग सिस्टीम यासारख्या नवीन सिक्युरिटीची चर्चा सुरू झालेली आहे. AI सिक्युरिटीमध्ये चेहरा ओळखणे, लाईव्ह ट्रॅकिंग किंवा रिअल टाईम मॉनिटरिंग याचा वापर होऊ शकतो. म्हणजेच भविष्यात एक्झाम हॉलमध्ये AI विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवू शकतो. काही रिपोर्टनुसार NTA आहे आणि अधिक सिक्युअर एक्झाम सेंटर्स, स्वतंत्र मॉनिटरिंग सिस्टीम आणि डिजिटल ऑडिट यासारख्या मोठ्या बदलांवर चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, नेटमुळे आता भारतातील परीक्षा प्रणालीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तुम्हाला काय वाटते? नेट CBT मोडमध्ये जावी का? की पेन पेपरचा उपयोग योग्य आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच ट्रेंडिंग बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.